फार्म हाऊसवर पोहोचल्या आम्ही तयारीला लागलो बिकॉज ट्रॅव्हलिंगमध्येच आम्ही आमच्या लाईफचे 4 दिवस वाया घालवले होते. माझा कुकिंग करतानाचा व्हिडिओ कोणीच शूट केला नसेल तरीही यांनी केलेल्या प्रत्येक कांडचा व्हिडिओ माझ्याकडे प्रूफ म्हणून आहे. यांच्याच हट्टामुळे इंटरेस्ट नसतानाही मी अंदाधुंदी चिकन फ्राय केलं. फ्राय करता करता अधूनमधून झलक दिखलाजा सीझन 40चं शूटसुद्धा करत होते. अँड देन खाऊ पिऊचा सेटअप आम्ही बाहेर लावला. बट ट्रस्ट मी, हम यहाँ कैसे आए, हमें क्यों लाया गया याची आम्हाला काडी मात्रही आयडिया नव्हती. सगळ्यांच्या आग्रहाला मान देऊन तब्बल 365 वर्षानंतर मी पूलमध्ये उतरली. हिंमत नसूनही स्वतःला ॲस्थेटिक दाखवण्याचा दिखावा केला. याला सूर मारताना पाहून आम्ही मरण्याची कॉम्पिटिशन सुद्धा केली, ज्यामध्ये हा चिंदी एकदाही पाण्याखाली थांबला नाही आणि आम्ही उगाच मृत्यूशी झुंज देत होतो. पाण्यात भिजून झाल्यावर अर्ध्या तासात गुरुवार लागणार आहे या भीतीने एकदमच बिर्याणीवर ताव मारला. 2 प्रशस्त बेडरूम आणि मैदान एवढा मोठा रिकामी हॉल असूनही यांना मात्र आमच्याच रूममध्ये येऊन तडमडायचं होतं. या ट्रिपला कोकणा एवढा तमाशा तर नाही घातला, कारण सगळ्यांच्याच लाईफची कोणत्या ना कोणत्या कारणामुळे बँड वाजली होती. आम्ही शांततापूर्ण वातावरणात तिथेच सेटल झालो. तरीही या दोघांची टची भांडणं मात्र थांबत नव्हती. स्विमिंग पूलमध्ये क्लोरीनचा नशा सगळ्यात जास्त ह्यालाच चढला होता, त्यामुळे ही ऑलमोस्ट एज्यूम की पर्सनॅलिटी आणि लुक गेला खड्ड्यात. मैं ही बनी हूँ, मैं उडना चाहता हूँ, दौड़ना चाहता हूँ, गिराने के लिए तो मेरे घरवाले है ही. 2-3 तासाची तिथे झोप काढून वी वेंट बॅक टू द होम.